शहरात 15 मांजा विक्री दुकानाची झडती. मांजा विक्री करू नये, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे. पोलिसांकडून जनजागृती व कठोर कारवाईचे आवाहन. नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल. मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख. दिग्रस शहरात तसेच दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीत घातक चायनीज मांजा, नायलॉन मांजा विरोधात व्यापक जनजागृती अभियान मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली आहे. यामध्ये दिग्रस शहरातील 15 पतंग दुकानाची तपासणी करण्यात आली, परंतु त्या ठिकाणी मांजा धागा आढळला नाही. मांजा विक्री करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी आज दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत दिग्रस शहरातील विविध भागामध्ये मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात आली असून नियमाबाह्य व बंदी घातलेल्या मांजाची विक्री करण्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लाऊडस्पीकरद्वारे जनतेला आवाहन करण्यात आले. तसेच मांजा विक्रीवर उच्च न्यायालयाने बंदी घातली असून मांजा खरेदी करताना कोणी आढळल्यास किंवा लहान मुलगा आढळल्यास मुलाच्या वडिलांना जागेवरच 25,000 रुपये दंड आकारले जाईल असे आवाहन पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी जाहीर केले. दुकानावर किंवा कुठेही मांजा विक्रीला आणि हायकोर्टाने बंदी केलेली आहे. असा मांजा विक्री करीत असताना कोणी मिळून आलं त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला जाईल व सदर मुलाच्या वडिलाला 25,000 रुपये दंड जागेवर आकारला जाईल असे मान्य हायकोर्टाचे आदेश आहे. तरी कोणीही मांजा विक्री करू नये किंवा मांजा आपल्या दुकानात ठेवू नये असं सर्व जनतेला दिग्रस पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे. गाडी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मांजा, नायलॉन धागा विक्री करणे किंवा जवळ बाळगणे कायद्यानुसार गुन्हा आहे. जर कोणी नागरिक, दुकानदार, व्यावसायिक मांजा, नायलॉन धागा विक्री करीत असताना किंवा ताब्यात बाळगत असताना मिळून आला तर त्याच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात येईल. तसेच कोणीही पालक आपल्या बाळाला मांजा, नायलॉन धागा दिल्यास त्याला पालकाला 25,000 रुपये दंड करण्यात येईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. करावे आदेशानुसार दिग्रस पोलीस स्टेशन दिग्रस.